तर इथे मस्त शेवपुरी केलेली आहे, बघू शकता. वाव, तुम्हाला दाखवते एक. किती छान दिसते, खाऊन बघते. आता ना थोड्या वेळाने 4 वाजता जायचंय. माझी शॅम्पू येणार आहे, जिथे मी नॅनोप्लास्टिया हेअर ट्रीटमेंट केली होती तिथे. ते बोलले की उद्या येईल, तर मग आज येणार आहे. तर त्यांनी 4 वाजता बोलवलं, शॅम्पू घ्यायला जायचंय. आणि मी वैभवला बोलली की खूप दिवसापासून ना आपण बुधा हलवायची जिलेबी किंवा फाफडा किंवा काय म्हणतात आपलं आळूवडी, म्हटलं खाल्लीच नाही. म्हटलं मग मी तर गोड काही खात नाही, पण मी फाफडा किंवा मग आळूवडी खाऊ शकते आणि तुम्ही जिलेबी खायची म्हटलं. तर विहानला घेऊन जा. विहान कधीच नाही गेला, त्याला फर्स्ट टाइम घेऊन जाणार आहे. इथे मस्त खाऊन झालेलं आहे, पोटच भरून गेलं. आता निघतो आणि हाय हॅलो नमस्ते, वेलकम बॅक टू माय चॅनल मराठी ब्लॉग आणि परिधून. या चॅनलवर खूप खूप स्वागत आहे. नवीन दिवसाची नवीन सुरुवात. आणि इथे मी काल जुडिओ मधून कॉर्ड सेट आणला, तो घातलेला आहे आजपासून. तर तेच सकाळी ना कालचं चिकन उरलेलं, तर वैभवने तर खाल्लं वैभवने. आणि कियाला मियांसाठी दूध पोळी दिली होती आणि मी ना उसळ फ्राय करून खाल्ली होती एक्सरसाइज झाल्यानंतर. तर आता थोडीशी हलकीशी भूक लागलेली आहे, तर म्हटलं काय करावं. तर बघते आता काहीतरी करेल माझ्यासाठी. आणि तेच आता ना थोड्या वेळाने 4 वाजता जायचंय. माझी शॅम्पू येणार आहे, जिथे मी नॅनोप्लास्टिया हेअर ट्रीटमेंट केली होती तिथे. ते बोलले की उद्या येईल, तर मग आज येणार आहे. तर त्यांनी 4 वाजता बोलवलं, शॅम्पू घ्यायला जायचंय. आणि मी वैभवला बोलली की खूप दिवसापासून ना आपण बुधा हलवायची जिलेबी किंवा फाफडा किंवा काय म्हणतात आपलं आळूवडी, म्हटलं खाल्लीच नाही. म्हटलं मग मी तर गोड काही खात नाही, पण मी फाफडा किंवा मग आळूवडी खाऊ शकते आणि तुम्ही जिलेबी खायची म्हटलं. तर विहानला घेऊन जा. विहान कधीच नाही गेला, त्याला फर्स्ट टाइम घेऊन जाणार आहे. आणि त्याला ना स्केटिंग पण घ्यायचे, कारण आता केम्ब्रिजला ना स्केटिंगचा एक प्रॉपर तास आहे, पिरियड आहे त्याचा याचा स्केटिंगचा. तर मग प्रत्येक मुलाला स्केटिंग वगैरे स्केटर्स आणायचे. तर मग मी म्हटलं चला स्केटिंग शूज आज घेऊन देऊ. तर बघू आता कुठून घ्यायचे वगैरे, कुठून तरी गावातून वगैरे. डिकॅथलॉनला छान भेटतात, पण तेवढं टाइम नाही की तिकडे जाऊन एवढं घ्यायला जायचं. तर त्याच्यामुळे तर मी ना काल का परवाच पाणीपुरीचं पॉकेट आणून ठेवलेलं मोठं. इथे बघू शकता, हलका फुलका. म्हटलं थोडस तेच करू, मला भूक लागली म्हणून. शेव पण आहे बारीक, आणि कांदा मिरची वगैरे टाकून कोथिंबीर टाकून थोडीशी ड्राय पुरी असते ना ती करते. तर तुम्हाला पण दाखवते मी कशी करते, एकदम सिंपल बिना पाण्याची. जे आपण शेवपुरी खातो ड्राय शेवपुरी, जेव्हा ते देतात ते त्यात फक्त बटाटा असतो. यात बटाटा विदाऊट बटाटा आहे. तर कियाला पण भरपूर आवडते, विहानला पण आवडते, तर मस्त करते. तर इथे आता मी गिम्बलला लावून दिला मोबाईल, म्हटलं प्रॉपर शूट करता येईल. विहान आहे पण त्याला खूप कंटाळा येतो, मध्ये मध्ये करतो तो शूट. आणि वैभव तर तुम्हाला माहिती आहे की त्यांना काम असतं भरपूर, आणि आता सध्या सुट्टी चालू आहे त्यांची 2-3 दिवस. म्हटलं नको काहीच नको त्यांना, बाहेर गेल्यावर थोडंफार काढतात ते. तर चला आता पहिल्यांदा त्यांना कांदा एकदम बारीक बारीक चिरवून घेणार. कोथिंबीर आहे का बघू आधी. आणि थोडस स्पायसीस करणार आहे. कोथिंबीर कांदा आणि बारीक चिरून घेते. आणि इथे बारीक शेव आहे. तर चला मस्त करून घ्या. कियाला पण बोलू आपण. कियाला ड्राय पाणीपुरी खाणार, कांदा वगैरे टाकून. एक कांदा आण ना मोठा मस्त छान. आणि इकडे मस्त करू आपण, इथे बस. तर एक आता ताटच घेते आणि याच्यामध्ये पाणीपुरी विहानला तोडायला लावते. इकडे चल, मला हे करू लाग मदत. तू नाही इथे बस. हे बघ काय करायचं इथे इथे. तर इथे विहान आलेला आहे मदत, आणि इथे खूप पिशव्या दिसत आहे. तर इथे विहान आलेला आहे. तर चला आता ना विहान, आता असं कर,
फक्त पाणीपुरी अशी मध्ये असं करतो ना तसं, हा तसं बस तेवढंच करून ठेव. तर इथे मी कांदा ना एकदम बारीक बारीक चिरून घेतो. तोपर्यंत विहान हे करतोय. कसं पाहिजे, स्पायसी पाहिजे का नॉर्मल? मला पण स्पायसी. कियारा, ड्राय पाणीपुरी खाणार का तू? नाही. आज आपल्याला कुठे जायचं माहितीये का? कुठे? स्केटिंग्स घ्यायला. अजून बुधा हलवायची. जिलेबी आवडते तुला? जिलेबी जिलेबी खाण्यासाठी जायचंय बुधा हलवायची. तू कधीच नाही गेला ना? तर विहान कधीच नाही गेलेला बुधा हलवायची जिलेबी खाण्यासाठी. फक्त घरी पार्सल वगैरे तेव्हा, पण असं कधीच नाही ना विहान जिलेबी खाल्ली. तिखट अजून घ्यायच्या का पुरी? तर आजकाल ना थोडस काही पडलं ना, जरी घरात थोडीशी पोळी पडली काही, लगेच लाल मुंग्या लागतात. कसं आहे काय माहिती, तुमच्या इथे पण लागतात का? नक्की मला कमेंट करून सांगा. काही पडो काही पण, थोडस पोळी थोडासा भात पडला तरी त्याला मुंगी लावून जाते. तर मी इथे ना डब्बा पाण्यावर ठेवलेला आहे, पोळ्यांचा डब्बा, पाणी, आणि त्याच्यावरती ते हे ठेवलेलं आहे होल्डर त्याच, आणि मग ठेवलेलं आहे. वाटी आणते एक कांदा काढायला, त्याच्यात तर माझ्याकडे ना पाणीपुरीचं पाणी सुद्धा आहे. वैभव असे तर पाणीपुरीच केली असते, म्हणजे आहे वैभव पण झोपले ते, नाही तर ते बोलले असे चल पाणीपुरीच करू आपण. पण मी ना ड्राय पुरी करते मस्त. तसं पाणीपुरी पण करता येईल मला. तर पाणीपुरीचं माझ्याकडे आहे पॅकेट, तुम्हाला दाखवते. ते पण खूप छान आहे. नुसतं थंड पाणी मिळवायचं, पण ना हे काय म्हणतात बुंदी नाहीये असं पाणीपुरीचं. पण एक दिवस करू. हा, चमचा देत मला. मसाल्याचा डब्बा रे, आणि मिठाचं देत. तर इथे बघू शकता कांदा कोथिंबीर मिक्स करून घेतलेला आहे. आता ना मिरची, थोडं स्पायसीस करणार, मिरची टाकते. त्याच्यानंतर जिरा पावडर नाही आता, आणि थोडासा चाट मसाला आहे. चाट मसाला आणि मीठ. तर असं करून घेतलेलं कांदा कोथिंबीर चाट मसाला मिरची मीठ, आणि मस्त ना आता पुरीमध्ये भरून घेणार.
तर इथे मस्त शेवपुरी केलेली आहे, बघू शकता. मला दाखवते एक, किती छान दिसते, खाऊन बघते. नुसता कांदा, कोथिंबीर, मिरची, चाट मसाला, शेव एवढंच आहे. इतकं सुंदर लागतंय ना, खूप छान स्नॅक. असं घरी करून बघा. पाणी नसेल, काही नसेल, याचं काय म्हणता, चिंचेचं पाणी वगैरे काहीच नसेल, ड्राय खायची, खाऊशी झाली, पुढे आणून ठेवा, बारीक शेव आणून ठेवा, बस तेवढ्याच 2 गोष्टी आणून ठेवा. फक्त कांदा वगैरे तर असतोच, कोथिंबीर असतेच घरी, आणि मस्त करायचं. तर त्याची सोप्या पद्धतीने तुम्हाला मी शेवपुरी दाखवलेली. कशी वाटली नक्की नक्की मला कमेंट करून सांगा. तर चला आता आम्ही मस्त एन्जॉय करतो आणि मग बोलतो तुमच्याशी. चला, नंतर इथे विहान ट्राय करतोय. कशी आहे? छान आहे. तर चला आता आम्ही मस्त एन्जॉय करतो. आता वाजले 4 आणि म्हटलं आता निघू. आणि तो कॉर्ड सेटच घातलेला आहे, मस्त नवीन घेतलेला माझा. म्हटलं चला बाहेर 2-1 वेळेस वापरून टाकू आणि मग घरात घालायला सुरुवात करू. तर तिथं आता जातो, विहानला स्केटिंग पण घेतो, स्केटर्स, आणि बाकी मग 1-2 कामं मस्त बुधा हलवायची, इथे पण जाणार, बघू. चला. इथला फर्स्ट ब्लॉग होता माझा. ना गंगेवर काहीच गर्दी नाही, इतकी गर्दी असते ना. आणि तेच आता ना आम्ही मस्त पहिल्यांदा बुधा हलवायला जाऊ, थोडंसं खाऊ आणि मग तसंच स्केटिंग वगैरे घेतली आमची. बघू आता कुठून घेतो ते दाखवेलच मी. तर अजून संध्याकाळी जास्त गर्दी वाढली. इकडे पण काहीच गर्दी नाही, जिथे बाजार
जिलेबी खायची तुला? जिलेबी चल बस बस. इथे बसलेलो आहे आणि ती विहान काय खायचं? जिलेबी. ते गाडी लावताय तो काय काय मागवतो. मस्त मागवलेला आहे. जिलेबी मागवली, फाफडा मागवला, आलू मागवली, ड्राय कचोरी सुद्धा इथे ड्राय कचोरी आहे. तो काय का तर काय खायची? जिलेबी खायची. जिलेबी यारा यारा जिलेबी खायची. आणि विहान काय खाणार? जिलेबी. पहिल्यांदा मग फर्स्ट टाइम ना फेमस आहे ना ते गुदा हलवायची एकदा. मधू का? हा ठीक आहे. मी आता आपण विहान ट्राय कर. कशी आहे? गरम नाही. फाफडा दोन फाफडा गरम गरम एकदम. फाफडा पण मस्त क्रिस्पी राहतो एकदम. मिरची सोबत छान लागतो ना फाफडा एकदम मस्त. तर इथे फाफडा आहे आणि मस्त क्रीम चटणी घेतलेली आहे. भारी लागतोय. नक्की ट्राय करा चटणी सोबत. डोका पण मागवलेली इथे मस्त खाऊन झालेलं आहे. पोटच भरून गेलं. आता निघतो आणि द्यायला मला. तर इथे ह्या गुदा हलवाईकडे मस्त जिलेबी ते भेटते पासून खाता येतं. आणि इथे गुदा हलवाई आहे ना इथलं, तिथे सगळं श्रीखंड, पेढे, फरसाण म्हणजे सगळं भेटतं. जे आपण पार्सल खाण्यासाठी तिथं नाही पण सगळं भेटतं. खाऊ शकतो आपण बाहेर हे करून. तर मलाई बर्फी वगैरे मस्त छान असं पेढ्यांची क्वालिटी वगैरे. चला मस्त खाऊन झालेलं आहे. बस तुम्हाला आवड होती ना पुस्तक वाचायची? पण आवड होती. हा इथे भेटू शकतील. बघू आपण आता किती खेळ आहे बघ. तर इथे बघतो आता स्केटिंग. हा हे नाही ना. चलो भैया
किया हळू 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 बिहारी कियाला बाजू बिहार एकदम पहिल्यांदा शिकतोय. तर इथे मी आता स्वयंपाक करते. तर खिचडी टाकलेली आहे सिंपल आज. बस दुसरं काहीच नाही करणार. खिचडी आणि मला भूक नाहीये कारण तुम्ही बघितलं असेल बुधा हलवायची इथे जिलेबी खाल्ली, बापरे फाफडा खाल्ला. तर मी खूप दिवसांनी साखरेचं काहीतरी खाल्लंय गोड. नाही तर म्हटलं त्याच्यानेच खूप कॅलरीज वाढून गेल्या असतील. म्हटलं रात्री जेवणार नाही मी. जस्ट ऍपल वगैरे आणले होते त्या दिवशी स्टार मॉल मधून, ते खाईल म्हटलं. आणि माझे शॅम्पू फायनली भेटलेले आहे नॅनोप्लास्टियाचे, तुम्हाला दाखवते. चला आधी मी खिचडी चाळून देते, मिक्स करून देते. तर मस्त इंद्रायणी तांदळाची खिचडी टाकलेली आहे. आणि दूध इथे घेऊन आली केरासाठी. आणि किचन मध्ये भांडे पण आज काहीच एवढे भांडे नाहीये, पण तरी डिशवॉशरला देईल लावून मी. तर तुम्हाला शॅम्पू दाखवते. ह्या साईडला घेते, इथून जास्त उजेड येतो ना, तर इथे घेते मी. पाय तर शॅम्पू दाखवते माझा. तर खूप महागात पडतं हे शॅम्पू नॅनोप्लास्टिकचे, पण ते वापरल्याशिवाय आपले केस मेंटेन राहत नाही. जर नॅनोप्लास्टिक केला असेल तुम्ही तर त्यांनी जे सजेस्ट केले ना शॅम्पू, कंडिशनर, काय क्रीम, स्पा क्रीम वगैरे, तर तीच लावा. त्याच्याने भरपूर दिवस आपली ट्रीटमेंट टिकते आणि दुसरं काही हेअर फॉल वगैरे काही होत नाही. त्याच्यामुळे मी जी नॅनोप्लास्टिक केली होती ना ती ह्या कंपनीचं केलं होतं मेंटेन. बघू शकता ही. तर ही कंडिशनर आहे. हे हेअर स्पा क्रीम की कंडिशनर किंवा स्ट्रेट हेअर, हा हे कंडिशनर आहे. म्हणजे स्पा क्रीम सारखंच आहे हे. जशी माझ्या आधीची होती ना वेलाची, बेला की वेला, सेम तशीच आहे स्पा क्रीम. आणि तेच याच्याने ना जशी स्ट्रेट सिल्की आणि स्ट्रेट केस आहे ना माझे आता, तशीच टिकून राहतात जर हे लावलं तर. आणि हा शॅम्पू बघू शकता, तर हा पण तोच त्याचाच आहे मेंटेनचा. तर हे मी ऑनलाईन बघितले तर त्याच्यावर काहीच अवेलेबल नाहीये. हे मी इतकी शोधले नाहीये. तर बघू आता तिथूनच भेटतात. कॉस्मेटिक मॉल मध्ये पण जाऊन बघावं लागतील मला. तर फायनली तिथे आले. 4-5 दिवसातून मागवले होते तेव्हा ते आले तिथे आणि मला फायनली भेटलेले आहे. तर याची प्राइस आहे 858 आणि याची प्राइस आहे 898, म्हणजे 900 रुपयाचं हे एवढंच आहे. आणि हे 850 रुपयाचं एवढं शॅम्पू. आणि किती ml आहे हे, इथे क्वांटिटी 300 ml शॅम्पू आहे. आणि हे पण क्वांटिटी किती आहे, हे 200 ग्रॅमचं आहे. हे कंडिशनर स्पा क्रीम एवढे महाग पडले शॅम्पू वापरी. मग ट्रीटमेंट तर महाग असते, पण त्याचे शॅम्पू आणि बाकीच्या गोष्टीच खूप महाग असतात. तर पण काय करावं लागतं प्रोटीन ट्रीटमेंट केसांची, कारण गरज असते. ज्याचे एकदम सिल्की चांगले असेल त्यांनी नका करू, जशी आहे तशीच राहू द्या. पण माझे खूप खराब केस झालेले, म्हणजे होते एकदम म्हणजे ड्राय फ्रिझी आणि खूप गुंता व्हायचा ना, त्याच्यामुळे मला ट्रीटमेंट करावी लागली. स्मूथनिंग नंतर ती हळूहळू स्प्लिट्स लागली आता 4-5 वर्षांनी, 4-1 वर्षांनी. त्याच्यानंतर मग मी विचार केला की प्रोटीन ट्रीटमेंट करू. तर मी केलेली नॅनोप्लास्टिया आणि त्याचे हे शॅम्पू. असं हे खूप महागात पडतात. तर तेच मस्त बुधा हलवायचे इथे गेलो होतो, शॅम्पू वगैरे घेतले. विहारला स्केटिंग घेतलेली आहे. तर स्केटिंग शूज वाले पण होते, सगळे होते. पण ना पहिली स्टेज त्याला अजून शिकवलेलं नाहीये. पहिल्या स्टेजचे वेगळे असतात, दुसऱ्या स्टेजचे. तर ही पहिल्या स्टेजचे म्हणजे बिगिनर्स असतात ना त्यांच्यासाठी हे घ्यावं लागतात. तर मग ते घेतलेले आहे रेड कलरचे. त्याच्याने शूज वगैरे घालून आपण बांधून करू शकतो स्केटिंग. तर ते घेतलेले आहे.
जेव्हा तो चांगला शिकेल ना, चांगला एकदम परफेक्ट होईल ना, तेव्हा मी त्याला शूटची घेणार, चांगल्या कंपनीची शूटची चांगले घेणार. तर तेच त्याला स्केटिंग घेतलेली आहे फायनली. आणि असं होता माझा पूर्ण ब्लॉग. कसा वाटला ते नक्की सांगा. आय होप आवडला असेल आजचा ब्लॉग. तर इथे स्वयंपाक पण झालाय, आता जेवायला वाढते त्यांना. तर आजचा ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि बुधा हलवाईच्या इथे गेलो तो फेमस, नाशिक मधील फेमस जिलेबी तिथेच भेटते, सगळ्यांना माहित असेल. आणि बाहेरचे जे राहत असेल ना नाशिकच्या बाहेर, पुण्या मुंबई वगैरे, सातारा कोल्हापूर, त्यांना पण माहिती असेल बुधा हलवाई नाशिकची जिलेबी एकदम फेमस आहे. तर खूप छान चव, काहीच बदलली नाही, इतकी मस्त चव असते तिथे. आपण इतक्या जिलेबी खातो इकडे तिकडे, काहीच जात नाही आपले, एक जिलेबी फक्त जाते. इव्हन आपण लग्नांमध्ये किंवा मग आपण घर बनलेला जिलेबी खातो तर आपण जास्त खात नाही, एखादी खातो किंवा एक दोन एखादा तुकडा खातो. पण इथली पूर्ण प्लेट मध्ये ज्या 3-4 जिलेबी असं ना पूर्ण खाऊन जातो. इतके गरम गरम, इतक्या भारी असतात ना. तर मला तर खूपच आवडतं. मी ना आता एकदा खाल्लेली तेव्हा, म्हणजे 5-6 महिन्यापूर्वी एकदा खाल्ली होती. ते तिथून तर मी डाएट करते. तर आज म्हटलं चला विहान आहे, तर मी आज माझं चीट डे करते, डाएट सोडून आज खाऊन घेते. तर आज खाऊन घेतली, त्याच्यामुळे मी आज संध्याकाळी जेवण आले. मग असं फूड मेंटेन करत असते. म्हणजे कसं आपलं पण चांगलं फूड मेंटेन केलं तर डाएट पण छान म्हणजे चालूच असतो. तर साखरीचा तर मी चहा वगैरे काही पितच नाही, ग्रीन टी किंवा बिना साखरीचा विदाऊट शुगर मी टी पिते. तर तेच असा होता माझा पूर्ण ब्लॉग. मस्त बुधा हलवायचं तुम्हाला दाखवलं, काय काय मागवलं होतं, काय काय नाही. आणि शाबू आणले, आणि सकाळी मस्त तुम्हाला चाट करून दाखवलं पहिल्यांदा, ते पण आज खाल्लं. आज मी खूप काय काय खाल्लेलं आहे. आपलं ड्राय पुरी, शेवपुरी करून दाखवली. तर कशी वाटली ते नक्की सांगा. आणि व्हिडिओ इथे सेंड करते. आय होप आजचा ब्लॉग बघायला आवडला असेल तुम्हाला. जर आजचा ब्लॉग बघायला आवडला असेल तर प्लीज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि तेच कमेंट करून सांगा कसा ब्लॉग होता. आणि तोपर्यंत तुमची काळजी घ्या. बाय बाय.